आजकाल माणसाला प्रत्येक गोष्टीचा त्वरित परिणाम पाहायची सवय लागली आहे. औषध घेतलं की लगेच फरक दिसावा, मेहनत घेतली की लगेच यश मिळावं. तसंच काही जण भक्तीतही अपेक्षा ठेवतात. मी काही दिवस नामस्मरण केलं, मग माझ्या अडचणी अजून का आहेत असा प्रश्न मनात येतो. पण स्वामी भक्ती ही व्यवहार नाही. मी आज नाम घेतलं आणि उद्या सगळं बदललं. बी जमिनीत पेरलं की दुसऱ्या दिवशी झाड होतं असं नाही. आधी ते शांतपणे मूळ धरतं, मग हळूहळू अंकुर बाहेर येतो. तसंच स्वामी भक्तीत असतं. तिचा परिणाम सर्वात आधी मनावर होऊ लागतो. माणूस पूर्वीसारखा प्रत्येक गोष्टीने तुटून पडत नाही. संकट तशीच असतात, पण ती सहन करण्याची ताकद वाढू लागते. हीच भक्तीची पहिली ओळख. स्वामी भक्तीमुळे आयुष्यातील समस्या लगेच नाहीशा होतीलच असं नाही, पण त्या समस्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला लागते. पूर्वी जिथे फक्त भीती दिसायची तिथे आता आशा दिसू लागते. पूर्वी छोट्या गोष्टींचा राग यायचा, मन अस्वस्थ व्हायचं, तिथे आता थोडा संयम येऊ लागतो. हा बदल बाहेरून फारसा दिसत नाही, पण आतून माणूस शांत होत असतो. काही वेळा भक्त म्हणतात, मी इतकी वर्ष भक्ती करतोय तरी अजून मोठा अनुभव आला नाही. पण स्वामींची कृपा नेहमी चमत्कारातून दिसते असं नाही. अनेकदा एखादं मोठं संकट टळणं, चुकीच्या मार्गापासून वाचणं, मनाला योग्य धीर देणं, हेही भक्तीचंच फळ आहे ना. फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तीचा परिणाम प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणाला मन शांती मिळते, कुणाला संयम मिळतो, तर कुणाच्या घरात प्रेम वाढतं, तर कुणाच्या आयुष्यात योग्य दिशा मिळते. स्वामी प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार घडवत असतात, म्हणून दुसऱ्याच्या अनुभवाशी स्वतःची तुलना करू नका. स्वामी भक्ती म्हणजे फक्त देवाकडे मागणं नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रक्रिया असते. हळूहळू माणूस अहंकार सोडायला शिकतो, अपेक्षा कमी करायला शिकतो आणि जे आहे त्यात समाधान शोधायला लागतो. हा बदल एका दिवसात होत नाही, पण जो भक्त श्रद्धेने चालत राहतो त्याच्या आयुष्यात स्वामींचं कार्य नकळत सुरू होतं. म्हणून भक्ती करताना सतत मला काय मिळालं हे मोजत बसू नका, कारण काही गोष्टी दिसत नाहीत पण आतून घडत असतात. आणि ज्या दिवशी मन संकटातही शांत राहायला शिकतं, त्या दिवशी समजावं की स्वामी भक्तीचं बीज आत खोलवर रुजायला लागलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.